चला सामना आपण सुरू करूया. चला मॅचला होईल सुरुवात आणि जवळ मैदानाच्या दिशेने सलामीचा बॉलर ओपनर बॉलर म्हणजेची ओळख आपण नेहमीच पाहिली. प्राईड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार बॉलिंग मार्क वरती तयार होताना ग्रामीण गटातून दोन गाव एक संघ मिळून खेळतात. एका बाजूला आपण पाहिलं तर आकाश झा आणि दुसऱ्या बाजूला राहुल चौधरी आर के मुलुंडचा एक जबरदस्त खेळाडू. पहिलाच बॉल भावेश पवारचा स्विंग होत बरोबर चाललाय. जीत भोईरच्या हातामध्ये आज विकेट किपर म्हणून त्याचा रोल महत्वाचा राहणार आहे. आज वाकलन या संघासोबत बरीच वर्ष ज्यांनी मात्र काढली आहेत. जीत भोईरचं नाव देखील विसरून चालणार नाहीये. पहिलाच बॉल डॉट खेळल्यानंतर भावेश पवारचं स्वागत केले. भव्य स्वागत षटकाराच्या साह्याने आकाश झाच्या बॅटमधून निघाला. हा तडाखेबंद षटकार छरण. पहा ऍक्शन रिप्ले. टप्पा पडलेला बॉल बरोबर बॅटच्या समोरून टर्न करण्याचा प्रयत्न आणि बॉल टर्न होण्या अगोदरच बरोबर बॅट मध्ये आलेली बॉलला पाठवून दिले. थेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार षटकार आलाय. या षटकाराने पहिल्याच दोन बॉल मध्ये प्रोजेक्टेड स्कोर जवळजवळ 90च्या आसपास जाऊन पोहोचलाय. म्हणजे इरादे स्पष्ट आहेत. इथून पुढे नेमकं आक्रमण होईल की पुन्हा एकदा भावेश पवार या दोन्ही बॅट्समनला थांबवण्यात यश येईल. कट केला बॉल. गुड शॉट टू द कव्हर. हो सुपर्ब यार. बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि ओव्हर द कव्हर हेड बॉलला पाठवून दिले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. 4 धावा आल्यात. कमालीचं टायमिंग. आकाश झा त्या ठिकाणी मात्र खेळतोय. सातत्याने आकाश झा राहुल चौधरी हे देखील व्यावसायिक क्रिकेटर म्हणून नेहमीच एकमेकांशी परिचित आहेत. शॉर्ट बॉल होता. इथे देखील एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते आणि त्यांच्या मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय पुन्हा बाउंड्री लाईनच्या भेटीला. रन 6 षटकार. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं परंतु उंच जास्त गेला होता बॉल. काही क्षणासाठी असं वाटलं होतं की बॉल आतमध्ये थांबेल किंबहुना कॅच पकडली जाईल परंतु हा केवळ संभ्रम होता. षटकार आलाय. 16 रन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. पहिले 4 बॉल मध्ये आक्रमकतेची सुरुवात झाली आहे. पहिला बॉल ज्या अर्थी डॉट गेला होता असं वाटलं होतं भावेश पवार या संपूर्ण ओव्हर मध्ये पूर्णपणे बांधून ठेवेल की काय आकाश झाला परंतु त्यानंतर आक्रमण सुरू झालं. आणखीन एक शॉर्ट बॉल. अंगाचा वेध घेत बॉल येतो बरोबर फिल्डरच्या हातामध्ये. एक सिंगल रन त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. राहुल चौधरी ऑन स्ट्राईक. यावेळेस शेवटचा बॉल खेळण्यासाठी त्याला मिळाली संधी. आर के मुलुंडचा हा नेहमी अग्रस्थानी असलेला व्यावसायिक क्रिकेटर राहुल चौधरी याला देखील विसरून चालणार नाहीये. त्याचे फटके पाहिले गेल्या पावसाळी हंगामामध्ये अक्षरशः धो बरसलेला आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची सॉफ्टेज घेऊन बॉल पॉइंट मध्ये टप्पा पडतोय तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी होकार दिलेला. रन आउटचा खतरा आहे. लाऊड अपील. पंचांवरती दबाव टाकला जातोय. नेमकं काय घडले पाहायचे. पूर्णपणे पंचांनी संमती दर्शवली की नॉट आउट आहे परंतु आता दोन्ही पंच इथे मात्र विचार करतील की नेमकं काय घडले. स्ट्रॉंग अपील झाली आहे. लाऊड अपील आहे. पंचांवरती एक नॅचरल दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र झाला खरा परंतु तो प्रयत्न होता यशस्वी आणि इथून ओव्हरची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 17 फॉर नो लॉस. 18. या सिंगल बरोबर अजून डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही पंच करतात विचार आणि चेक करण्याची मागणी या ठिकाणी मात्र होती आणि ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर मिस्टर साहिल दिवेकर किंवा कोणी इथं प्लीज या. चला पंच गुरुनाथजी पाटील सर आपण या.
चला विजन मध्ये जर क्लिअर असेल, आताच आम्ही सांगतो जर विजन क्लिअर असेल तर आपण नक्कीच व्हिज्युअलाइज जे करतो आपण ते क्लिअर असेल तर ठीक आहे, अदरवाईज ऑन फील्ड सोबत आपल्याला जावं लागेल. चेक करण्याची सध्या मागणी केली गेली आणि मागणी खरं तर उचलून धरली आहे पंचांनी, परंतु जर क्लिअर झालं तर ठीक आहे, अन्यथा आपण जे मुख्य अंपायर आहेत ऑन फील्ड अंपायर त्यांच्या डिसिजन सोबत आपण जाणार आहोत. पाहूया काय घडतंय नेमकं. शेवटचा बॉल होता, प्रयत्न चांगले केले गेले होते आणि खरं तर जो अप्रोच होता सेकंड रनसाठी तो अप्रोच यशस्वी ठरलाय की नाही हे मात्र आता पंच ठरवतीलच, आपापल्या जागेवर जातील. गुरुनाथ पाटील सर स्वतः येऊन या ठिकाणी शहानिशा केली आहे. एका बाजूला खरं तर असं वाटतंय की राहुल चौधरी आक्रमकता धारण करेल, कारण या मैदानावरती आतापर्यंत फार काही त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, परंतु गेल्या वर्षीचा रबर बॉल क्रिकेटचा हंगाम अक्षरशः त्याने गाजवला आणि आजही आर के मुलुंड टीमचं प्रतिनिधित्व करत असताना ज्या काही गोष्टी तो मानतोय त्या मात्र खरोखर उल्लेखनीय आहेत. आणि इथून मात्र आमचे पंच सांगतात आउट आहे, बॅट्समन आउट. धक्का दिला या ठिकाणी मात्र पंचांनी, चेक केलं गेलं पूर्णपणे आणि आता हीच गोष्ट लाईव्हच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. आकाश झा तिथून मात्र बाद होतो. चला नवीन बॅट्समन पाठवून द्या लवकर प्लीज. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. मुलुंड टीम थोडं सहकार्य करा, आपण आपले बॅट्समन रेडी ठेवा, कारण एवढा वेळ खरं तर तुम्हाला टाइम आउट हा नियम माहीत असेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याचा बऱ्याच वेळा अवलंब केला गेला पंचांकडून, त्यामुळे आपण देखील या गोष्टीकडे लक्ष असू द्या. व्यावसायिक क्रिकेट सोबत आज आपण ग्रामीण क्रिकेट देखील खेळू लागलेला आहात, त्यामुळे ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात झाली हे विसरता कामा नये. सर्वच खेळाडू आज केतन म्हात्रे सारखा एक सुपर डुपर स्टार हिरा या संपूर्ण भारताला मिळाला, तो आपल्याच आगरी कोळी समाजाचा आणि एक अव्वल स्थानी असलेला खेळाडू ज्याच्या नावावरती 40 टू व्हीलर बाईक आणि 6 फोर व्हीलर कार ज्या क्रिकेटच्या माध्यमातून त्याने मिळवल्यात. 18-1 एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय. मयुरेश गोलंदाजी मार्कवरती तयार, ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस मात्र पहा कोलाट टाकला होता, राहुलला देखील बीट करून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. जीत भोईर आहे, अगदी यस्टनच्या मागे प्रोटेक्शन खूप चांगलं मिळालं. मयुरेश संधी मिळाली आणि आता इथून मात्र अनेक नवनवीन खेळाडू वाकरण संघामध्ये देखील घडू लागलेत. ओ कडक बॉल आहे, सुपर यॉर्क मध्ये टाकला होता, रनआउटचा खतरा. ओ थोडक्यात वाचलाय, जवळजवळ 2 इंच लांबून बॉल निघून गेलाय, अन्यथा कठीण झालं असतं राहुल साठी.
बाल बाल बसावलाय. नशीब बलवत्तर आहे आणि अशीच नशिबाची साथ जर मिळत राहिली तर पुढील येणाऱ्या उर्वरित ओव्हर्समध्ये धावा होऊ शकतात. कारण आर के बुलून टीम ही देखील छोटी टीम नाही आहे. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये याही टीमचा बोलबाला राहिला. परंतु दोन गाव एक या संकल्पनेतून आज ते या ठिकाणी मात्र एका अशा टीम सोबत फाईट करतात की ज्या दोन टीमने आपल्या आयुष्यात कधी मागे वळून पाहिलेलं नाहीये. बाडपॅच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, प्रत्येक टीमच्या आयुष्यात आता असतात. परंतु त्या बाडपॅचला झुगारून पुढे आलेल्या म्हणजे सध्या तरी संबाडाचा रॅप आपण ऐकलाय. शून्यातून वर आलेली कंपनी आहे. ऑन साईडला खेळले स्क्वेअरले कडे फिल्डर आहेत. एक रन पूर्ण केलाय. पवनच्या हातामध्ये बॉल जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 21-21. 4 बॉल या ओव्हरमध्ये टाकून पूर्ण केले गेलेत. मयुरेशने पाहायचे 21 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. मोठी स्टारकास्ट मंडळी इथे देखील स्वीप मारण्याचा प्रयत्न. बॉल हातातून सुटला आणि इथे पहा जीतची ही चुकीची थ्रो. 1 रन तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय. परंतु तत्पूर्वी खेळाडू त्या ठिकाणी मात्र पोहोचेल. 1च धाव मिळाली आहे. पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. ही 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. काही अंशतः वाटलं होतं की बॉल हातात सापडेल, जीत मात्र डॉट करून देईल, परंतु तसं काही झालेलं नाहीये. एक धाडसी निर्णय जीत भोईरचा आपल्याला पाहायला मिळाला आणि नेहमीच जीत या गोष्टीसाठी ओळखला जातो, धाडसी निर्णय. कारण की बऱ्याच वेळा आपण पाहतो ग्रामीण संघामध्ये ज्यावेळेस केतनचा समावेश नसतो ना त्यावेळेस सर्व जबाबदारी जीत भोईरच्या खांद्यावरती असते. आणि हाही खेळाडू इतका सोपा नाहीये. 19हून अधिक बाईक त्याच्याही नावावरती आहेत हे देखील विसरून चालणार नाहीये. 2 4 व्हीलर कार असं विचार केला तर एकट्या वाकलन गावामध्ये जवळजवळ 100च्या आसपास बाईक आहेत. शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. ओव्हरची समाप्ती झाली आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 1 विकेट गमावलाय आर के मुलुंड टीमने. ठीक. चला जी कव्हर पॉइंटला जी 4 व्हीलर कार आहे ती कार काढायची विनंती करतोय. जी मैदानाच्या आतमध्ये 4 व्हीलर कार आहे ती कार काढायची विनंती करतोय. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 23 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. राहुल चौधरी 4 बॉल खेळला, 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. रमेश जो वनडाऊनचा बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला त्यानेही 3 बॉल खेळले, 3 धावा त्याच्याही बॅटमधून आल्यात. परंतु त्याच्या अगोदर जी सुरुवात करून दिली होती आकाश झाने आपल्या टीमसाठी ती मात्र कमालीची होती. भावेश पवार सारख्या एका बलाढ्य बॉलरला टार्गेट करून त्याच्यावरती प्रति हल्ला चढवणं सोपी गोष्ट नाहीये. पवन केनेच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक जबरदस्त खेळाडू भिवंडी परिसरातून गोरसई ब संघाला बिलॉंग करणारा एक स्टायलिश खेळाडू. अगदी क्रिकेट पासून सुरू झालेला प्रवास आज मात्र एका कलाकाराच्या रूपाने देखील बाहेर येतोय. परंतु पवनच्या गोलंदाजीचं पुन्हा एकदा भव्य स्वागत केलं राहुल चौधरीने. बॉलला पाठवून दिले सीमा पर. षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. शॉर्ट बॉल होता, समोरचा बॉल पिक केला, ऑन साइडला पूल मारला आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पवन केनेला धडकी भरवणारा पहिल्याच बॉलवरती राहुलने सांगितलं असे जर बॉल टाकाल तर 100% मार पडणार आहे. थोडीशी चिंता वाढवली आहे षटकाराने कारण की धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. 5 ओव्हरची मॅच सध्या आपण पाहतो. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या 13 बॉल मध्ये 29 धावा बनवण्यात आल्यात. अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
उर्वरित 17 बॉल मध्ये किती धावा आर के मुलुंड टीम उभारेल याकडे मात्र लक्ष लागले आणि त्यातही विशेष करून राहुल चौधरीची बॅट लागणं हे देखील आर के मुलुंड टीम साठी गरजेचं राहील. भरपूर मोठा फॅन बेस याही खेळाडूचा आपण पाहतो. जिथे जिथे प्रेक्षकांची गर्दी ते पहा तोच बॉल तोच टप्पा रिपीट टेलिकास्ट बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमा पार षटकार. काय कमालीचे टायमिंग काय कमालीचे फटके आणि राहुल चौधरी या फटक्यांसाठी ओळखला जातो. त्याचे ट्रेडमार्क शॉट आहेत आणि ज्या पद्धतीने तो फटके खेळतो सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळणारा आमचा हिटमॅन रोहित शर्माची नेहमी आठवण होते. गेलेही रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये 2 स्पर्धांमध्ये आम्ही तोच उल्लेख केला होता. फुल शॉट मारण्यामध्ये सध्या तरी माहीर असलेला खेळाडू राहुल चौधरी. त्याच्या समोर गोलंदाजी फार मोठं टास्क आहे पवन आणि ते टास्क सध्या तरी त्याने घेतले स्वतःवरती. तिसरी ओव्हर टाकण्यासाठी तो आलाय खरा परंतु पहिल्या 2 बॉलमध्ये दिवसात तारे दाखवलेत. पुढचा बॉल पवन केने पुन्हा एकदा तयार लेफ्ट आर्म राऊंड. आणखी एक शॉर्ट बॉल होता यावेळेस बसला नाही बॉल बरोबर बॅटवरती आला नाही. बॉटमला बॉल लागून जागीच थांबला. जोपर्यंत जीत भोईर बॉलला पकडेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल रन या ठिकाणी कंप्लीट केली गेली. स्ट्राईक वरती रमेश आपल्याला पाहायला मिळेल. आता रमेशची परीक्षा कसोटी त्याची देखील आहे परंतु गोलंदाज पवन केने इतका सहजासहजी गुडघे टेकणारा गोलंदाज नाही. इथे फटका फसलाय परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव मिळेल एकापेक्षा जास्त काही नसणार. सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 37 नाव ऑन द बोर्ड. 37ला 1 केवळ आकाश ज्याची विकेट मिळाली. अरविंद दादा म्हात्रे अरविंद दादा ठाकूर 11. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पिक केला बॉलला पाठवून दिले. स्कोअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता ना रमेश ऑन फायर षटकार. पवन तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल. There is a big mistake from पवन केने. A1 पवन सध्या तरी महागात पडला आपल्या टीम साठी. 4 षटकार या ओव्हर मधून आले. जवळजवळ 24 आणि 25 धावा या ओव्हर मध्ये आल्या. अडचणीचं बनेल हे यात शंका नाही. 26 धावा आय गेस या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील या ओव्हर मधून. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 23 होते आणि या ओव्हर मध्ये 26. 49 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आर के मुलुंड चौथ्या ओव्हरची जबाबदारी या ठिकाणी पुन्हा एकदा कोणाच्या खांद्यावरती येणार हे पाहायचे. 49. केतन म्हात्रे बॉलिंग साठी तयार होताना पाहायला मिळतोय. चौथी ओव्हर पहिला बॉल पहिलाच बॉल आलं मात्र बॉलला पाठवून दिले. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हवाई हल्ला. बॉल सीमारेषा बाहेर षटकार. 6 धावांनी इथे देखील स्वागत केले गेले. राहुल चौधरी थांबायचं नाव घेत नाहीये. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 22 वरती खेळतोय. 55 धावा 50 पूर्ण होत असताना 50 अप 55 for 1 55 1 या कंडिशन मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते.
केतन म्हात्रे पुन्हा एकदा तयार होतोय. शॉर्ट बॉल आहे, अप्पर कटचा फटका खेळला, पॉइंटला फिल्डर आहे. ओ कॅच तर स्टॉप केली आहे, परंतु धाव एकच मिळणार. प्रेक्षकांना थोडं मागे व्हा, पाय फक्त वरती घेऊन बसा, जेणेकरून कोणताही अडथळा क्षेत्ररक्षण करताना होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ठीक बघा, प्रेक्षक जे बसले त्या प्रेक्षकांना विनंती केली जाते की रस्त्या अगदी लगत तुम्ही बसलात, बाउंड्री लाईनच्या वर तुम्ही बसलात, एखादा खेळाडू येऊन तुम्हाला आदळू शकतो, तुम्हाला इजा होऊ शकते, खेळाडूला इजा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच हात जोडून विनंती केली जाते की कृपया आपण सगळ्यांनी तिकडून उठा आणि उभं राहून हा मॅचचा आस्वाद घ्या. समोर स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवून दिलं कोर्टच्या पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आणखीन एक षटकार. मोठी मॅच पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना हवा होता, आणि आता मात्र एका बाजूला मुलुंड टीम या गोरसई वाकलनवरती भारी पडते का, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. 62 धावा 62. एका बाजूला 7 बॉल मध्ये 22 वरती खेळतो रमेश, दुसऱ्या बाजूला 9 बॉल मध्ये 23 वरती खेळताना राहुल चौधरीला आपण पाहतोय. आणखीन एक बॉल, हेलिकॉप्टर लुक दिलाय, बॉल वरती गेलाय, फिल्डर बॉलच्या खाली, कॅचची संभावना, आणि ते पहा फलंदाज बाद. शॉर्ट बट स्वीट इनिंग. रमेश इथून मात्र होतोय बाद. निराशा त्याच्या पदरा पडते आणि त्यामुळेच जावं लागेल माघारी. आता एखादा सेट बॅट्समन बाद झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात हे मात्र नक्की दिसेल. जरी केतन सारख्या खेळाडूवरती हल्ला चढवलेला असला तरी सुद्धा केतनने माघार घेतलेली नाहीये, परंतु केतन आणि पवन सारख्या बलाढ्य गोलंदाजांवरती चढवलेले हल्ले आणि जर बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या बॅट्समन रमेशसाठी. सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 8 बॉल तो खेळला. ठीक बघा, प्रेक्षक खुर्च्या टाकून त्या रस्त्याच्या मध्ये बसले, त्यामुळे त्यांना देखील विनंती करतो की प्लीज तिथून उठा आणि कुठल्याही स्पर्धेला अडथळा येऊ नये, कुठल्या खेळाडूला इजा होऊ नये, यासाठी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की कृपया पाय वर करून तुम्ही बसा. ही विनंती सगळ्याच प्रेक्षकांना असेल. धन्यवाद. खर तर ही मॅच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मॅच, आणि खास करून प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी फार दूरवरून विघ्नेश सरीत पर्यंत आलेले आहेत. त्यांचा देखील सन्मान होईल निश्चितपणे, परंतु आमच्याही सूचनांकडे लक्ष असू द्या. बॉल तर सुटलाय, पाहूया पंच सांगता हो वाईड, +1 2 धावा मिळतील. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मात्र मिळतील. 2 धावांच्या सोबत टीमची टोटल जाऊन पोहोचले 64. 64 धावा 64 for 2. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या मॅचचा विक्रम आतापर्यंत आपण पाहिला होता. आराध्य कुमार 11 तुर्बे आणि त्यांच्यासोबत खेळणाऱ्या गावदेवी रबाळे टीमचं 81 धावांचं फार मोठं लक्ष या मैदानावरती आपण पाहिले. शॉर्ट बॉल होता, इथे देखील पहा मिस झालाय. बॉल बॅटवरती येत नाहीये, कमी गतीने टाकले जातात बॉल, आणि हे केतनला माहित आहे. ज्या पद्धतीने तो आतापर्यंत खेळत आलाय, ज्या पद्धतीने ग्रामीण क्रिकेटचे सामने त्याने गाजवलेत, त्यालाही अंदाज आहे. जर बॅट खालचे बॉल वेगाने टाकून जर षटकार जात असतील तर थोडंसं व्हेरिएशन आणून गतीमध्ये परिवर्तन करून बघावं नेमकं काय परिवर्तन घडतंय. क्लीन बॉल, दांडी गोल, केतनने दिला धक्का. टी मार्के मुलुंडला. दोन धक्के या ओव्हरमध्ये न पटणारे. खरं तर आर के मुलुंड टीम मध्ये आता चिंतेचं वातावरण सध्या पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीने केतनने केलेली गोलंदाजी, हा यॉर्क लाईनचा बॉल आपण पाहिला बॅट अँड पॅडच्या मधून बरोबर थेट विकेटचा वेध घेत जाऊन पोहोचला 64. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 64 64.
नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. विशाल कनोजिया 64 64 धावा धावफलकावरती आहेत. कपिल केने बोरसईचा मलिंगा म्हणजेची ओळख राहिली आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा इन ॲक्शन बॉलिंग करत असताना आजही तेवढीच धार, तेवढीच ताकद, तेवढीच जिद्द मनामध्ये ठेवून खेळत असतो. 5वी ओव्हर शेवटच्या ओव्हरची जबाबदारी का त्याच्यावरती दिली जाते हे त्यालाही माहिती आहे. कारण गोसाई ब संघ जेव्हा जेव्हा ग्रामीण गटातून खेळत असतो ना तेव्हा तेव्हा शेवटच्या ओव्हरची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते धावा रोखण्याची. ती जबाबदारी नेहमीच कपिल केनेने पार पाडली. आताही 64 धावा स्कोरबोर्डवरती होत्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 66 जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पहिला बॉल टाकून पूर्ण केला. शॉर्ट बॉल होता, ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर होता बॉल, परंतु पिकअप करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल बॅटचा संपर्क होत नाहीये हे प्रथम दर्शनी निदर्शनास येते. राहुल चौधरी नॉन स्ट्रायकिंग एंडकडे थोडासा अग्रेसिव्ह झालाय कारण त्यालाही माहित आहे की माझं स्ट्राईकवरती जाणं किती महत्वाचं आहे. वन मोर डॉट बॉल आणि यासाठी ओळखला जातो कपिल केने. जेवढा रन रेट मेंटेन केलाय त्या रन रेट वरती कशा पद्धतीने ब्रेक लावायचा हे चांगल्या रीतीने जाणतो कपिल केने आणि म्हणूनच आज त्याच्या गोलंदाजीची तारीफ केली जाते. पहिले 3 बॉल फक्त 2 धावा ज्यामध्ये एका वाईट बॉलचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 64 ला 4 ओव्हर समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे देखील आपण पाहू शकता आणखीन एक सिंगल थोडासा ऑब्स्ट्रॅक्टिंग द फील्ड मधून थोडा बॅट्समन धावत आला परंतु सदुसष्ट धावा स्कोरबोर्डवरती आहेत. बॉल झाले 4. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. कपिल केने तयार राहुल चौधरीसाठी. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव आणि यामुळेच की काय बॅटची एज घेऊन बॉल चाललाय भावेश पवारच्या हातामध्ये. राहुल चौधरी होतोय कॅच आउट. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना असं वाटलं होतं जोपर्यंत पवन केने ओव्हर टाकत होता, जोपर्यंत केतनच्या पहिल्या 2 बॉलचा खेळ समाप्त होत होता तोपर्यंत असं वाटलेलं धावा 80+ जातील की काय, परंतु त्यानंतर केतनची बॉलिंग भरपूर चांगली राहिली. त्यानंतर विशेष करून आपण कपिलचं कौतुक करूया. कपिलने आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत या संपूर्ण मॅच वरती एक पकड घट्ट केली आहे. शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय विकी. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल हे पाहायचंय. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलेत वेगाने. किरण मात्रे बॉलवरती येतोय. 1 रन पूर्ण केले. 2 धावांचा प्रयत्न झालाय. 2 धावा पूर्ण होतील परंतु 3ऱ्या धावेसाठी नकार दर्शवलाय. 2 सोबत धावा तांबल्या 69 वरती. 70 टार्गेट आहे. आरके मुलुंडने उभं केलेलं अरविंद दादा ठाकूर 11 बोरसई ब वाकलन टीम समोर आणि मोठी ही कळतं पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न राहुल चौधरीचा राहिला होता तो मात्र अपुरा राहिला. 70 ला इथं टार्गेट सेट झाले. चला त्याच दरम्यान आपण सन्मानाकडे वळणार आहोत. नवी मुंबई प्रीमियर लीग जी महाराष्ट्रातील एक अग्रनामांकित प्रीमियर लीग मानली जाते आणि आज त्या प्रीमियर लीगचे कमिशनर आदरणीय दीपकदादा बाळाराम पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातो. आई गोवर्धनी चषक या स्पर्धेच्या निमित्तानं नवी मुंबईचे प्रीमियर लीग कमिशनर आदरणीय दीपक बाळाराम पाटील क्रिकेटचे निसमच्या हाते आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. खऱ्या अर्थानं अगदी हजतमुख असणारं व्यक्तिमत्व, प्रत्येकाला आदराने प्रत्येकाला सन्मानाने वागवणारं व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातो. थँक्यू व्हेरी मच दीपकजी पाटील साहेब. आणि त्यांच्या समेत आदेश यांचाही सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा प्रशांत यांना विनंती करतो की आदेश म्हात्रे यांचा सन्मान देखील आपण करावा. अगदी दीपक पाटील यांचे समर्थक आणि सहकारी आहेत आणि युट्यूबर देखील आहेत.
आदेश म्हात्रे यांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचं आई गोवर्धनी चषक आणि टेनिस बॉयच्या वतीने, टेनिस ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आभार. 70 धावांचं टार्गेट आहे अरविंददादा ठाकूर 11 गोरसे इब्बा आणि वाकलन टीम समोर. आणि या 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केतन म्हात्रे, भावेश पवार, पवन खेने, किरण म्हात्रे, जीत भोर यांच्यासारखे दिग्गज खेळाडू कशा रीतीने चेस करता येईल. सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूया नवी मुंबईचा गोड, द स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई मिस्टर विघ्नेश मडवी सर येथील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहता ऐकत राहा टेरेस ग्रुप बेलापूर आयोजित आई गोवर्धनी चषक 2026. थँक्यू. व्हेरी मच. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये पावसाळी क्रिकेटचा एक भव्य दिव्य सोहळा आई गोवर्धनी चषक 2026. पावसाळ्याचा हंगाम मागच्या 10-12 दिवसामध्ये ज्या पद्धतीने पाऊस बरसला, अगदी सगळ्यांना अचंबित करणारा पाऊस, अगदी मोठ्या संख्येने पाऊस पडला आणि संपूर्ण महाराष्ट्राला न्याहून काढलं. पण सध्याच्या घडीला पावसाने कुठेतरी सुट्टी घेतली आणि त्यामध्ये या शनिवार रविवार या 2 दिवसामध्ये क्रिकेटचा आस्वाद लुटण्यासाठी आई गावदेवी चषक, आई गोवर्धनी चषक ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस ग्रुपच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. चला मॅचला होईल सुरुवात आणि टार्गेट आहे 70 धावांचं. 70 धावा अगदी डिफेंड करण्याची क्षमता मुलुंड टीमकडे आहे, गोलंदाजाकडे आहे, हे पाहिलं जाईल. पण एका बाजूला जर पाहिलं तर गोरसे बी आणि वाकडण टीम सारखे अगदी 2 मातबर संघातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसतील. त्यामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. भावेश पवार आणि केतन म्हात्रे अशी जोडी पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जर पाहिलं तर वाकरण टीमला ज्या पद्धतीने क्रिकेट या पटलावर अगदी बलाढ्य संघ बनवण्यामध्ये केतन म्हात्रे याचा सिंहाचा वाटा आहे, त्याप्रमाणे गोरसे बी संघाला देखील अगदी यशापर्यंत पोहोचवण्याचं काम भावेश पवार यांनी केले. त्यामुळेच हे 2 खेळाडूवर अगदी सगळ्यांच्या नजरा असतील. आज ऑनलाईन देखील सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक ही मॅचचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळतील. सगळ्यांचंच लक्ष वेधलंय या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण की कुंदनदादा म्हात्रे यांचं नेहमीच एक दर्जेदार आयोजन पाहायला मिळतं आणि त्यांच्याच अगदी आयोजनाखाली चाललेला हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा. 70 धावांचा टार्गेट आहे, 71 धावांचा टार्गेट पाहायला मिळते. अगदी 5 ओव्हरमध्ये 30 बॉलमध्ये 70-71 धावा करण्यासाठी अगदी चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला बायकर मॅन, ज्याने अगदी भारताचा बायकर मॅन म्हणून ओळखला जातोय. 40 मोटर बाईक अगदी त्याच्या नावावर आहे. केतन म्हात्रे, कुठेही केतन म्हात्रे फलंदाजीसाठी कुठल्याही स्पर्धा खेळण्यासाठी जातात त्या अगोदर अगदी त्यांच्या चाहत्यांची आजूबाजूला गर्दी सातत्याने पाहायला मिळते. खास करून जे लहान मुलं, जे बिगिनर आहेत, त्यांना फार अगदी प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच केतन म्हात्रे यांच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने फोटो काढण्यासाठी, त्यांच्या साईन घेण्यासाठी अगदी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. चला मॅचच्या दिशेने जाऊया. मॅचला सुरुवात पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज वापरला जातो आर के मुलुंड टीम कडून. विशाल कनोजा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना स्ट्राईक एंडवर भावेश पवार. पहिला बॉल या इनिंगचा. पहिल्याच बॉलवर शॉट ऑन पूल, इट्स आउट ऑफ द ग्राउंड. अगदी बेलापूरच्या कोर्टामध्ये अगदी फाईल याची नोंद केली असेल या स्ट्रोकने. भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी, टेनिस बॉल क्रिकेटचा एक महान खेळाडू, ज्याने आज गोरसे गावाला एक उंच शिखरावर नेऊन पोहोचवला. भावेश पवार पॉवरफुल बॅटिंग सातत्याने राहिले.
भारतातील वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडरच्या पंक्तीमध्ये अव्वल दर्जाचे स्थान नेहमीच या खेळाडूला लाभलं जातं. भावेश पवार पहिल्याच बॉलवर षटकार आला. षटकाराने आपले इरादे स्पष्ट करत असताना 6 धावांनी आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या 6. पहिल्या बॉलवर षटकार आला. भावेश पवार पहिल्या बॉलवर षटकार आला. 6 धावांनी आपलं खातं उघडलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे चांगली लाईन पडल्यानंतर चेडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही कनेक्शन नाहीये, संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. टेट फॉर टॅट. जसंच तसं उत्तर. क्रिकेटमध्ये हेच असतं. 69 धावा लागल्यात आणि 70 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. दुसरा बॉल डॉट. इथे देखील फ्लिक केला जातोय. शॉर्टलेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता पण खराब क्षेत्ररक्षण. अगदी अतिरिक्त धावा दिल्या जातात. एक धाव फार महत्वाचे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. कॅच ट्रॅप झाली आणि त्यानंतर मात्र डीप मध्ये मिसफिल्डिंग देखील पाहायला मिळाली. एक धाव एक रन फार महत्वाचे असते आणि इथे चुका केल्या तारखे मुलुंड टीमने. पहिला बॉल षटकाराला. दुसरा बॉल डॉट आला. तिसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप झाली. मिसफिल्ड झाली. चौकार आला. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 70 धावांचा टार्गेट आहे. अजून 60 करायचे. लोअर फुल टॉस. फ्लिक ऑफ द रिस्ट. लाजवाब स्ट्रोक. भावेश पवार. तेरे हर वार का पलट वार हूं मैं. भावेश पवार हूं मैं. सुपर बॅटिंग. षटकार लगवला गेलाय. टीमची धावसंख्या जम पोहोचते 16 या आकड्यावर. 16 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. जसाच तसं उत्तर राहुल चौधरी कानमंत्र देत असताना या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करावी यासाठी आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. 16 धावा फलकावा लागले. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. अकोटप्पाचा बॉल अगदी टायमिंग होऊ शकला नाही. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. 1 धाव मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या 17. 17 धावा. पहिल्या इनिंगच्या अगदी पहिल्या ओव्हरमध्ये देखील 18 धावा आल्या होत्या. त्याचं उत्तर आता वाकलन गोडसे ब संघाने दिलं. 17 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. 70 धावांचं टार्गेट आहे. केतन म्हात्रे हे नाव टेनिस बॉल क्रिकेट मधील अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे. ज्याने टेनिस क्रिकेट बघितले त्यांना केतन म्हात्रे हा अगदी परिचित आहे. इतका चांगला प्रभावित करणारी कामगिरी केली. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. 18 ऑन स्कोर बोर्ड. 18 धावा फलकावा लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. बोल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात फार महत्वाची. सुरुवात दमदार झाली आहे. बॅटिंग करत असताना वाकलन गोडसे ब संघाची 70 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. काय खेळलाय. बॅटची एज. केतन म्हात्रे 0वर परतलाय. मोठा विकेट. मोठी अगदी प्राइजलेस विकेट म्हणावं लागेल. केतन म्हात्रे 0वर परतलाय. लाजवाब. शेवटच्या बॉलवर कॉट बिहाइंड फलंदाज बाद होत असताना केतन म्हात्रे परतलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गडी बाद. 18 धावा. गोडसे वाकलन टीम 70 धावांचा पाठलाग करत असताना डगआउट मध्ये स्मशान शांतता. अनेक फॅन्स, अनेक चाहते, अनेक प्रेक्षक अगदी केतन म्हात्रेची बॅटिंग बघण्यासाठी आलं. त्यांना मात्र निराशा होऊन अगदी पदरात पडले गेले आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 18 धावा फलकावा लागेल. 1 गडी बाद. केतन म्हात्रे 0वर परतला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या बॅटिंगच्या, बॉलिंगच्या, फिल्डिंगच्या जोरावर अगदी चाहत्यांची गर्दी जमवली. त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून अनेक अल्बम मध्ये आपला अभिनय दाखवत असताना या पट्ट्याने देखील युट्यूब मध्ये धुमाकूळ घातला. म्हणजेच A1 P1 केने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना A1 जोडी आहे वाकलन टीमची.
गोरसई बीचची आपण पाहू शकाल. एका बाजूला भावेश पवार आणि दुसऱ्या बाजूला A1 पवन खेणे. दोन्ही खेळाडूने अगदी गोरसई ब संघाला आज ग्रामीण क्रिकेटचा नंबर 1 संघ बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. सुपर बॅटिंग, सुपर परफॉर्मन्स राहिला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की ती ओव्हर अगदी गोलंदाजीसाठी घातक ठरेल, पण शेवटच्या बॉलवर विशालने मग विकेट प्राप्त केली आणि केतन मात्रेला बाद केलं. नवीन गोलंदाज मुनिराज गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी षटकाराने आपलं खातं उघडणारा भावेश पवार स्टॅकेटवर पाहायला मिळते. 18 धावा, 1 गडी बाद, 70 धावांचं टार्गेट आहे. चला सामना स्पीडअप करा. दोन्ही टीमला सूचना असेल. भरपूर वेळ या मॅचसाठी खर्च झाला. षटक क्रमांक 2 मुनिराज गोलंदाजी ट्रॅकवर. अजूनही जर पाहिलं तर 52 धावांची आवश्यकता आहे. चला शिरवणे दिगोडे टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं आहे, कारण की या मॅच नंतर लगेचच टॉस केला जाईल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टनला देखील सूचना असेल. अकोटपाचा बॉल, पुलचा फटका, चेंडू हवेत आहे. मिड विकेट ट्रीजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. भावेश पवारच्या बॅट मधून येतोय हा तिसरा धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. भावेश पवार अगदी स्वभावाने जर पाहिलं तर अगदी शांत, जास्त काही बोलत नाही, पण ज्या ज्या वेळेस तो मैदानाच्या आतमध्ये होतो त्या वेळेस त्याची बॅटिंग, त्याचा परफॉर्मन्स बोलतोय. आणि या मॅच मध्ये देखील भावेश पवारचा परफॉर्मन्स बोलताना दिसतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत भावेश पवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या टीमसाठी 6 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. सेहेचाळीस धावांची अजूनही आवश्यकता. मुनिराज वर्सेस भावेश पवार. पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला जातो. अगदी ऑन दी अप चेंडू जाते स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक येईल. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना कमबॅक आणि वापसी करणं गरजेचं आहे. विकेट जर प्राप्त केली, डॉट बॉल जर आले तर नक्कीच आरके म्हणून टीम या मॅच मध्ये वापसी करू शकतो. पण जर ही जोडी टिकून राहिली तर नक्कीच हा सामना लवकर संपेल. चांगला प्रतिकार दिलाय, चांगला अगदी पलटवार दिलाय आरके म्हणून टीमने. टफ फाईट आपल्याला सामना पाहायला मिळते. बलाढ्य संघासमोर 70 धावा करणं देखील अगदी छोटी गोष्ट नाहीये. पवन खेणी स्टॅकेटवर येत असताना मुनिराज वर्सेस पवन खेणी फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग साइड लाईन मिस केली. अंपायर महेश मिसळ आमच्यासोबत अगदी वळले गेलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. गुरुनाथ पाटील हे देखील स्क्वेअर लेग रिजन मध्ये अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 1 गडी बाद, 70 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड अगदी पॅरलल स्ट्रोक लगवला जातो. फ्लाइट षटकार. A1 पवन खेळीच्या बॅट मध्ये येतो प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 32 धावा धाव फलकावर लागत असताना सुपर बॅटिंग, चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 32 षटकार चौकाराची आतिषबाजी केली जाते. भावेश पवार, पवन खेणे. भावेश पवारने षटकाराने खातं उघडलंय. पवन खेणेने देखील आपलं खातं षटकाराने उघडलंय. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला होत असताना लाईन मिस गेली. डाऊन द लेग साइड. अंपायर पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा हा सामन्यापासून तुम्हाला दूर जावं लागेल. चला, जे बाईक चालक आहेत आणि गाड्या पार्क केल्यात त्यांना विनंती करतोय की कृपया तो टेम्पो चालक आपण देखील तो टेम्पो लवकरात लवकर बाजूला काढा. तुम्ही अजूनच आतमध्ये आणला तो कृपया टेम्पो बाहेर काढा.
सगळ्यांचं लक्ष वेधलंय. ज्या वेळेस ग्रामीण क्रिकेटचे सामने आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतो ना, त्या वेळेस लाईव्ह मध्ये अनेक वेळा अगदी कमेंट मध्ये 2 कमेंट नेहमी पाहतो. त्यामध्ये गोरसईचा सामना कुठे आहे, वाकलांचा सामना कुठे आहे, केतन मात्रे कुठे खेळतो, भावेश पवार आहे का, A1 पवन केणी आहे का, या गोष्टीची चर्चा नेहमी चॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळते. टेम्पो चालक हे देखील टप्प्याचा बॉल परफॉर्म डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. मुनी राज खूप चांगलं कमबॅक करत असताना, वापसी करत असताना मॅच अजूनही ऑन आहे. थोडीशी चर्चा केली जाते. स्क्वेअर लेग अंपायर पवन केणी, कुणाल पाटील भरपूर अनुभव आहे. आतापर्यंत जर टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 37 धावांची आवश्यकता आहे. 20 बॉल 37 धावा. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. आरके टीम देखील कमबॅक करू शकते, वापसी करू शकते. त्यासाठी चांगला लाईन अँड लेंथ व गोलंदाजी करावी लागेल. येथे देखील फटका ऑन दी ऑफ थ्रू द कव्हर फेकून दिला. A1 पवन केणीच्या बॅट मधून येतोय अनखेळीत प्रहारच्या सीमारेषे पलीकडे 6 धावांचा षटकार. हा थांबणारा खेळाडू नाहीये. आक्रमण, अटॅक, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करणं यासाठी तो जाणला जातोय. A1 पवन केणी क्रिकेट या खेळामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटत असताना अनेक स्पर्धेमध्ये अगदी कामगिरी पाहायला मिळते. A1 पवन केणी 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. 39 रन स्कोर बोर्ड. 70 धावांचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलपटापाचा चेंडू खोदून काढलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये विकी पाहायला मिळेल. आणि एकच धाव मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 40 धावा फलकावा लागेल. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 30 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा आल्या होत्या 18. विकेट प्राप्त झाली होती. केतन मात्र 0वर बाद झाला होता. त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर आकाश झा गोलंदाजीसाठी सज्ज झाला. आकाश झा ज्याने सुरुवात चांगली करून दिली होती आपल्या टीमसाठी, चांगला परफॉर्मन्स केला होता. अष्टपैलू खेळाडू आहे आकाश झा. आता गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना हे षटक जर चांगलं हाताळलं तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होऊ शकते. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. 40 धावसंख्या धावफलकावर लागलीत. 20 अगदी 2 षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद 40 धावा. A1 पवन केणी. फटका फसला. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझनचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच पकडली जाते. मोठी विकेट प्राप्त होत असताना आकाश झाला मिळते सफलता आणि पवन खेळला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय. वाकलन गुरसई ब संघाला पवन केणीच्या स्वरूपामध्ये टायमिंग होऊ शकलं नाही. बॅकवर्ड पॉइंट रिझनचा क्षेत्ररक्षक अगदी कव्हर रिझन मध्ये पर्यंत पोहोचला होता आणि चांगला झेल पकडलाय. कॅचेस बिन द मॅचेस. पवन केणी परतलाय. 13 धावांचं योगदान दिलं. 40 वर 2 गडी बाद. 17 बॉल मध्ये अजूनही 30 करायचे आहेत. आकाश झाला मिळते पहिली सफलता. आरके मुलुंड टीम अगदी 2 गाव एक फॉर्मॅट मध्ये आपला संघ घेऊन येत आलं. पण काय परफॉर्मन्स दिला, काय अगदी खरवी झूम झालेली या मॅच मध्ये. तर न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना
किरण म्हात्रे अगदी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. वाकळण टीम ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करतोय आणि अगदी केतन म्हात्रे यांचे बंधू देखील आहेत. किरण म्हात्रे नुकतंच त्यांचा विवाह देखील संपन्न झाला आणि क्रिकेट या खेळामध्ये देखील किरण म्हात्रेने देखील आपल्या बंधूच्या पावलावर पाऊल ठेवून चांगला खेळ केला. आकाशाला मिळते सफलता. पुढचा बॉल इथे बाउन्स चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा ऑलरेडी गुरुनाथ पाटील यांनी कळवला. 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद देखील देण्यात आली आहे. म्हणजे एक बाउन्सर तुम्ही हाताळलाय, या पुढचा बाउन्सर तुम्ही हाताळू शकणार नाही याची अगदी तुम्हाला सूचना देण्यात आली. 29 धावा अजूनही करायची आहेत. 17 बॉल 29 धावा. टप्प्याच्या बॉलला पुल केला. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. किरण म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. जरी आपला बंधू शून्यावर परतला असला तरी मोठा बंधू किरण म्हात्रे चांगली बॅटिंग करत असताना षटकार आलाय. 6 धावा. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 47 आकड्यावर 47 ऑन स्कोर बोर्ड. चला शिरवणे आणि भिगोडे टीमचा कॅप्टन रेडी राहायचा. टॉससाठी आपण लगेचच रेडी राहायचा. कमी गतीचे चेंडू फिंगर रोल केले गेलेत आणि या बॉल वर अपील करण्यात आली होती फिल्डर कडून. कशा पद्धतीने हा बॉल पकडला गेलाय. आणि फलंदाज किरण म्हात्रेला परतावा लागेल. आणखीन एक विकेट सपाटन होत असताना आकाश झाला मिळते सफलता. अगदी 2 धक्के देत असताना आकाश झा या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करतोय. जरूर एक षटकार आला होता या ओव्हरमध्ये, पण 2 खेळाडूंना बाद करण्यात तो यशस्वी झाला. 3 गडी बाद 47. मॅच अजूनही ऑन आहे. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 23. बॅटर मिस्टर सूरज खेणे फलंदाजीसाठी आलाय. सूरज खेणे क्षमता आहे, एबिलिटी आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वेळा आपल्या टीमसाठी ज्या ज्या वेळेस टीम अडचणीत असते त्या त्या वेळेस सूरज खेणे यांचा खेळ देखील आम्ही सातत्याने पाहिलाय. अनेक पोझिशन मध्ये अनेक क्रमांकावर सूरज खेणे फलंदाजीसाठी करण्यासाठी जाणला जातो आणि आता ही जबाबदारी आहे. भावेश पवारला भरपूर वेळ स्ट्राईक पासून वंचित ठेवण्यात आला. याचं कारण आहे आकाश झाची गोलंदाजी, पुडकीची जादू पाहायला मिळते. फुलटॉस बॉल अगदी अंपायरचा इशारा बीमर चा आलाय आणि त्याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत असताना खराब चेंडू हाताळलाय. बीमर चेंडू हाताळलाय. नो बॉलचा इशारा करण्यात आलाय अंपायरच्या माध्यमातून. हिटचा इशारा संधी असेल सूरज खेळेला. 3 धाबा जरूर मिळतील, स्कोर बोर्ड मध्ये ऍड होतील. प्लेनिस खूप चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होती. टीमची धावसंख्या 50 आकड्यावर. 50 धाबा फरकावर लागली. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये अजूनही करायचे 20 धावा. मॅच अगदी सोपी आहे. टॉपेज पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्याखाली झेल पकडला जातोय. सूरज खेळेला देखील परतावा लागेल. 3रा धक्का देत असताना आकाश झा या मॅच मध्ये लाजबाब गोलंदाजी, चांगला कमबॅक, चांगली वापसी. सुपर बॉलिंग. पहिल्या 5 बॉल मध्ये 3 धक्के देत असताना 10 धावा खर्च केलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मिस्टर जीत भोईर या नावाचं जीत आहे. आणि केतन म्हात्रे ज्यावेळेस बिगनर होता, यंगस्टर होता, त्यावेळेस वाकळण गावाचं नेतृत्व ज्याने केलं आणि खऱ्या अर्थानं वाकळण गावाच्या क्रिकेटला एक वेगळ्या स्तरावर पोहोचवण्याचं काम अगदी जीत भोईरने केले. सुरुवातीला जर पाहिलं तर बायकर मॅन म्हणून अगदी आकाश तारेकर त्यांच्या पंक्तीमध्ये जीत भोईर याचं नाव देखील घेण्यात यायचं.
आणि त्यानंतर केतन म्हात्रेचा परफॉर्मन्स 40 बाईक त्याच्या नावावर आहेत आणि भारताचा बायकरमॅन म्हणून ओळखला जातोय. पण सुरुवातीचा काय जीत भोईरने गाजवला. अष्टपैलू खेळाडू आहे. पहिलाच बॉल फुलटॉस, लोअर फुलटॉस बॉल एक्झिक्यूट केला मिडल विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक विकी पाहायला मिळते, एकच धाव मिळते आणि खराब थ्रो आहे. अशा तऱ्हेने 2 धावा मिळतील. 2 धावानं षटक क्रमांक संपलं गेलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा राफल करावा लागेल. आता गरज आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता. चला सामना स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल आरके मुलुंड टीमला. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही, त्यामुळेच हा सामना देखील पलटू शकतो. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उदय ह्याच्यावर विश्वास दाखवला. आकाश झहाचं मागचं षटक, या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला. किरण म्हात्रे असेल, पवन केणी असेल, सूरज केणी असेल, या 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलं. आता 12 मध्ये 18 करायचे. भावेश पवार मागच्या काही ओव्हर पासून स्ट्राईक पासून वंचित राहिला. 12 बॉल मध्ये 18 करायचे. गोलंदाजी ट्रॅकवर उदय, स्ट्राईक एंडवर आपल्याला जीत भोईर पाहायला मिळते. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, झेल बघण्याचा पकडण्याचा प्रयत्न करत असताना अगदी चांगला प्रयत्न केला होता पण चेंडू हातामध्ये विसावला नाहीये. सिंगल मिळते आणि भावेश पवार स्ट्राईक मिळते. अगदी 8 बॉल मध्ये 25 धावांची एक झंझावत खेळी करत असताना भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी, ज्या खेळाडूने भिवंडीचं क्रिकेट गाजवलं. अखंड टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी ऑक्शन दरम्यान या खेळाडूंवर भरपूर प्रमाणात बोली लावण्यात आली. तशा पद्धतीचा परफॉर्मन्स राहिला. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अगदी या मॅच मध्ये तारे सितारे पाहायला मिळतील. इक्वेशन बदललंय. 11 मध्ये करायचे तर जुनी 17 धावा. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. खूप चांगली गोलंदाजी, मॅच ऑन आहे. जर भावेश पवारची विकेट प्राप्त झाली तर नक्की सारखे मुलुंड टीम या मॅच मध्ये वापसी करेल, कमबॅक करेल. फुलटॉस बॉल कव्हर रिझन मध्ये स्ट्रोक लगवला. चेंडू अगदी वेगाने जाईल कव्हर रिझन मध्ये. भावेश पवारच्या बॅट मध्ये येते चौकार. 4 धावा. चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला दिशा देण्यात आला आणि दमदार स्ट्रोक आहे. अगदी गॅप मध्ये स्ट्रोक लगवला गेला, चौकार आला. 4 धावांना टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर. गरज आहे फक्त 13 धावांची. 9 बॉल 13. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइड लावून ट्राय केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अगदी इच्छा होती पण थांबवण्यात आलं. आता 8 मध्ये 12 करायचे. 8 चेंडू 12 धावा. 12 धावा 8 चेंडू, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही टीमचा विचार केला तर एका बाजूला मुलुंड टीम मुंबईवरून हा संघ आला आणि एका बाजूला अगदी भिवंडीमधून गोरसे टीम आला. अगदी कल्याण डोंबिवली या परिसरातून आपण जर पाहिलं तर वाकण टीम देखील आला. पुन्हा एकदा चांगला बॉल, फिंगर रोल केले. विकेटचं पतन होत असताना जीत बोर्डला परतावा लागेल. कहाणी में ट्विस्ट, मॅच अजूनही ऑन आहे. सामना अजून संपला नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही, तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. आता 7 बॉल आणि 12 धावा.
7-12चा उतार आता कोणाच्या नावावर लागेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. काय गोलंदाजी केली उदयने, आपसे केली, चांगली कमबॅक केलं. आर.के. मुलुंड टीमने प्रभावित करणारी कामगिरी बलाढ्य वाकलँड गोरसे टीमला अडचणीत आणण्याचं काम केलं. न्यू बॅटर मिस्टर मेघराज केणी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. येस, पवन केणे यांचा बंधू मेघराज केणी आपल्याला पाहायला मिळतो. आता इक्वेशन आहे 7-12, 7 बॉल 12 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलला फेकलाय. ओ माय गॉड, इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमारेषे पलीकडे मेघराज केणेच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावा. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 64 धावा फलकावा लागेल. आता 6 मध्ये 6 लेग बॉलला पिक केलं तर काय लांब लचक षटकार लागला. मेघराज केणेच्या बॅटमधून षटकार आलाय. आता 6 मध्ये 6. चला दिगोडे शिरोणी टीम कॅप्टन लगेचच रिपोर्टिंग करा. ते आमच्यासोबत जोडले गेलेत. हा पुढचा सामना 4 ओव्हरचा होईल याची नोंद देखील घ्या. राहुल राठोड कृपया आमच्या कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये झंझावत खेळ करत असताना 290च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली 22 पवारने. 10 बॉल 29 धावा. आता 6 मध्ये 6 करायचे पैकी गोलंदाजी ट्रॅकवर शेवटच्या ओव्हर मध्ये. अनेक वेळा 6 मध्ये 6 देखील डिफेंड होताना आपण पाहिलं. पहिलाच बॉल आखो टप्प्याचा आणि मॅच झालं फिनिश. 22 पवारने आपल्या स्टाईल मध्ये हा सामना संपवलाय. वेल प्लेड वाकलँड गोरसे टीम आणि हार्ड लक आर.के. मुलुंड टीम. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण जाणार आहोत. वाकलँड गोरसे टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर शिरवणे दिगोडे कॅप्टन आणि प्लेअर ऑफ द मॅच चला लवकरात लवकर टॉप साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीम कॅप्टन वेळ घेऊ नका विनंती करतोय. चला मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर भावेश पवार. भावेश पवार प्लीज या. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण कलेक्ट करा आणि प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी आपण जाणार आहोत राहुल राठोड यांच्याकडे. धन्यवाद.